चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे। उद्योगांच्या विरोधात आम्ही नाही, मात्र उद्योगांनी सुद्धा नियमाप्रमाणे चालावं। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही। येथील उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याची जाणीव आपल्याला आहे। त्यामुळे आज चंद्रपूर इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। प्रदूषण मुक्ती संदर्भात सुरुवातीला चंद्रपूरचा 1 वर्षाचा, नंतर 3 वर्षाचा आणि दीर्घकालीन प्लॅन तयार करण्यात येईल अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। दुर्गापूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या कन्व्हेयर बेल्ट, बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज आणि घुगुस येथील विदर्भ मिनरल एनर्जी या कंपनीला भेट देऊन श्रीमती मुंडे यांनी प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी जनतेसोबत संवाद साधताना त्या बोलत होत्या। कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी यादव आदी उपस्थित होते। सुधीर भाऊंनी विधानसभेत प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला। त्याच वेळेस मी त्यांना आश्वासित केलं होतं की या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मी प्रत्यक्ष चंद्रपूर इथं येऊन प्रदूषणाची समस्या जाणून घेईन। चंद्रपूर इथं मोठ्या प्रमाणात उद्योग असल्यामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय। येथील नागरिकांचं दुःख पाहण्यासाठी आज मी प्रत्यक्ष इथं आली आहे। प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात। जीव अतिशय महत्त्वाचा असून लोकांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही। उद्योगांनी प्रदूषण कमी करणारे फॉगर, फॉगिंग मशीन व इतर साधन सामग्री त्वरित बसवावी व नियमाप्रमाणे चालावे, अन्यथा पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे आपल्याला माहिती आहे। जे अधिकारी ऐकणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। कंपन्यांच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कापूस काळा पडत असून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईची त्यांना देण्यात येईल। यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणीय मंत्री पंकजा मुंडे आले आहेत। प्रदूषणाच्या संदर्भात व कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत निर्णय घेण्यात येईल। तसेच पर्यावरण संदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात येईल। प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचे आजार झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे काळा पडतोय। त्यांना कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। आणि आपण ते माझ्या पद्धतीने काम नाही केलं त्याच्यावर शिक्षा देणे माझ्याकडे तो अधिकार आहे। आता त्यांची पद्धतच नव्हती तयार इतके वर्ष, तर जसं चाललं होतं तसं चाललं होतं, पण आता असं चालणार नाही मी सांगते। आणि त्यामुळे यावर आपण एक पूर्ण प्लॅन तयार करू चंद्रपूर जिल्ह्याचा। इथे फार मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत, त्या उद्योगांना सोबत घेऊन त्यांनी 4 पैसे खर्च करून या सगळ्या यंत्रणा वापरल्या पाहिजे। याच्यासाठी त्यांना पण सोबत घेऊ, नाही वापरल्या तर त्यांना शिक्षा, दंड, त्याच्यासाठी लागणारे जे काही आम्हाला पावलं उचलायचे ते आम्ही उचलू हे या निमित्ताने सांगते। पण आपण प्रयोग करायची लोकांना सवय असेल, कारण वर्षानुवर्ष हेच होत आलेलं आहे आणि म्हणून आताही हेच होत राहील असा जर गैरसमज कोणाला होत असेल तर हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा। आता असं चालणार नाही। जोपर्यंत तुम्ही जे तुम्हाला नियमाने बसवायचे आहेत ते सगळे फॉगर असतील, फॉगिंग मशीन असतील, मिस्ट करणाऱ्या मशीन असतील, प्रेसिपिटेशनच्या मशीन असतील, ह्या जोपर्यंत तुम्ही बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लोकांच्या आरोग्याशी खेळू देणार नाही। आपल्या दोघांच्या मधून लवकर विचारा, काही तुमच्या गाडीची अवस्था पाहिली आपण आज तर पूर्ण काळी झाली आहे। तुम्हाला चंद्रपूरच्या प्रदूषणाचा अंदाज आलाय कशावर? मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा एसी मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे। आणि उलट एवढी हीट वेव्ह असताना देखील मी माझा शब्द पाळायला इथे आले, कारण सुधीर भाऊंना मी शब्द दिला होता, सुधीर भाऊंनी सभागृहात लढा दिला होता आणि सुधीर भाऊंना आश्वासन दिलं सभागृहात ते पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। इथल्या प्रदूषणावर आम्ही एक लॉंग टर्म प्लॅनिंग तयार करू आणि यांना सुद्धा काम चांगलं करायला लावू, या उद्योगांनाही काम करायला लावू, इथल्या अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढू। तुम्ही स्वतःही अनुभव घेतला आहे की प्रदूषण विभागाचे अधिकारी जे आहे प्रशासनाचे अतिशय मुजोर आहे, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, याच्यावर काही अंकुश लावाल का? नक्कीच लावेन। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझं आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल आणि त्यांना पहिले शिक्षा करायच्या आधी मी स्त्री असल्यामुळे मी समजावून सांगेन, त्यांच्या वळण लावायचा प्रयत्न करेन आणि त्याला वळण नाही लागत त्यांना शिक्षा देईन। अनधिकृत कोल्ड डेपो इथे सध्या सुरू आहे, परंतु
अधिकारी म्हणतात की कोल्ड डेपो सगळे बंद आहे. असं तुम्हाला जाताना दिसेल रस्त्यात आणतोय. कलेक्टर मीटिंग मध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.